हॅलो, नमस्कार. तृषालीस किचनमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत. आज मी तुमच्यासाठी रवा बेसनाची ढोकळ्याची रेसिपी घेऊन आलेली आहे. ही रेसिपी अगदी सोपी आहे. माझ्या पद्धतीने तुम्ही एकदा हा ढोकळा बनवून बघा. तुमचा ढोकळा कधीही बिघडणार नाही. तर मग वेळ न घालवता आपण ढोकळा बनवायला सुरुवात करूया. तर सर्वात अगोदर इथे मी घेतलेला आहे 2 वाटी बारीक रवा, 1 वाटी चणा डाळीचे पीठ, अर्थातच बेसन घालायचे आहे, 1 वाटी आंबट दही घालायचं आहे. आता यामध्ये 1 चम्मच साखर आणि अर्धा चम्मच मीठ टाकून घेऊया. यानंतर यामध्ये 2 चम्मच तेल घालायचं आहे, जेणेकरून आपला ढोकळा छान जाळीदार बनतो. आता आपण याला छान असं मिक्स करून घेऊया. याला मिक्स करता करता यामध्ये अर्धा चम्मच हळद टाकून घालायची आहे आणि आता थोडं थोडं पाणी ॲड करत मिक्स करत जायचं आहे. याला छान एकसारखंच फेटायचं आहे आणि याच प्रकारे बॅटर तयार करून घ्यायचं आहे. आता आपण याला 10 मिनिटे झाकून ठेवूया. तोपर्यंत आपण इडली पात्र गरम करायला ठेवूयात. तर इडली पात्रामध्ये मी पाणी टाकलेलं आहे आणि यामध्ये अर्धा लिंबू टाकलेला आहे, जेणेकरून आपलं भांडं काळं पडणार नाही. आता आपण इडली पात्रावर झाकण ठेवून देऊया. जोपर्यंत पाण्याला उकळी येते तोपर्यंत आपण ज्या पात्रामध्ये ढोकळा बनवणार आहोत त्या पात्राला तेल लावून घेऊया. हे आपले 10 मिनिटं झालेले आहे. आपलं बॅटर छान असं फुललेलं आहे. मला बॅटर थोडंसं घट्ट वाटत होतं म्हणून मी थोडं पाणी ॲड केलेलं आहे. आता यामध्ये 1 इनोचं पॉकेट टाकून घ्यायचं आहे आणि त्यावर थोडं पाणी टाकायचं आहे आणि फेटून घ्यायचं आहे. इनो टाकल्यावर जास्त फेटायचं नाही, नाहीतर त्याचे बबल्स निघून जातात आणि बबल्स निघाल्यावर आपला ढोकळा छान असा जाळीदार बनत नाही. ढोकळा बनवण्याकरिता ज्या भांड्याला आपण तेल लावून घेतलेलं होतं त्या भांड्यामध्ये आता हे बॅटर टाकून घेऊया.
आता आपल्या पाण्याला पण उकळी आलेली आहे. आता आपण हे बॅटर यामध्ये ठेवून घेऊया आणि थोडं यावर लाल तिखट टाकून घेऊया. आता आपण यावर झाकण ठेवून 15-20 मिनिटं याला शिजवून घेऊया. 15-20 मिनिटं झालेले आहेत. ढोकळा आपला छान असा फुललेला आहे. आता आपण याला साईड कॉर्नर याचे चाकूने गोल घुमवून घेऊया. आणि ढोकळ्याला आपण छान असे काप करून घेऊया. या ढोकळ्यांसारखं यांना पण कट करायचं आहे. ढोकळ्यावर टाकण्यासाठी तडका बनवूया. सर्वात अगोदर इथे मी तेल घेतलेलं आहे. तेलाला छान कडकडीत गरम होऊ द्यायचं आहे आणि मग त्यामध्ये मोहरी, जिरं, लाल हिरवी मिरची, थोडी हिंग, थोडा कढीपत्ता, साखर, मीठ, थोडं पाणी ढोकळा नरम राहण्यासाठी आपण या तडक्यामध्ये टाकलेला आहे. हा तडका आपण ढोकळ्यावर टाकून घेऊया. आता यावर आपण थोडी कोथिंबीर टाकून घेऊया. आपला रवा आणि बेसनाचा ढोकळा तयार झालेला आहे. जर तुम्हाला माझी आजची रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला आणि व्हिडिओला लाईक करायला अजिबात विसरू नका.